जालना जिल्ह्यातील परतूर येथील सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र मागील 4 ते 5 दिवसापासून बंद आहे. आपण त्या सीसीआयच्या खरेदी केंद्राच्या बाहेर आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस आणलेल्या गाड्यांच्या लांबच लांब अशा रांगा पाहायला मिळत आहे. खुल्या बाजारामध्ये कापसाची आवक कमी आहेत आणि सीसीआयच्या केंद्रामध्ये कापसाची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी कापूस ठेवायला जागा नसल्यामुळे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याचं बोललं जात आहे. आपण जर पाहिलं तर खुल्या बाजारपेठेमध्ये 6,000 ते 6,500 रुपये केवळ कापसाला दर मिळतो आणि सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर या ठिकाणी 7,000 ते 7,500 रुपयापर्यंत शेतकऱ्याला दर मिळत असून यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त आवक झाल्या कारणामुळे या ठिकाणचं परतूर येथील सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र मागील 4 ते 5 दिवसापासून बंद आहे. यामुळे आता शेतकऱ्याला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 4 ते 5 दिवस झाले कापूस खरेदी केंद्र बंद आहे आणि हे वाहनं देखील 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी उभे आहेत. याचा मोठा फटका जे आहे ते शेतकऱ्याला बसताना पाहायला मिळतोय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.